हा मसाला असा मस्तपैकी घ्यायचा आणि हा जो कट आहे हा याच्यावरती टाकायचा, असा मस्त असा सब करायचा याला. ही जी अंडी आहेत ना सर, जी आपण कापलेली आहे ती याच्यावरती ठेवायची परफेक्ट अशी मस्तपैकी. आणि थोडासा हा मसाला याच्यावरती टाकायचा जेणेकरून त्याला हा चार्म येईल. आणि मस्तपैकी हे असं सँडविच तयार झालं आपलं. हे आपण असं बनवू शकतो. त्यानंतरला दुसरं एक सँडविच बनवूयात आपण. तर आता सँडविच तयार झालेलं आहे. आणि फक्त आपल्याला आता कोथिंबीर टाकायची आहे थोडी थोडी, जेणेकरून छान असं दिसेल. कोथिंबीरवर माझं खूप प्रेम आहे. एग सँडविच. स्वयंपाकासाठी लागणारा वेळ 15 मिनिटे. 2 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: उकडलेली अंडी 4 नग, मल्टीग्रेन ब्रेड 4 स्लाइस, बारीक चिरलेला कांदा 1 वाटी, बारीक चिरलेला टोमॅटो 1 वाटी, कोथिंबीर आवडीनुसार, अर्ध्या लिंबाचा रस, किचन किंग मसाला 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, मिरेपूड अर्धा चमचा, घरगुती तिखट मसाला 1 चमचा, मीठ चवीनुसार. कृती: एका पॅन मध्ये कांदा टोमॅटो घालून परतून घ्या. आता त्यात तेल घाला आणि मिश्रण परतून घ्या. मिश्रण शिजलं की त्यात किचन किंग मसाला, घरगुती तिखट मसाला, मिरेपूड, गरम मसाला, मीठ, कोथिंबीर, लिंबाचा रस घालून परतून घ्या. आता उकडलेल्या अंड्यांचे 2 तुकडे करून पॅन मध्ये घाला आणि दोन्ही बाजूने भाजून घ्या. वरून त्यात चिमूटभर किचन किंग मसाला आणि चिमूटभर घरगुती तिखट मसाला घालून परतून घ्या. आता मल्टीग्रेन ब्रेड घ्या. त्यावर तयार केलेलं मिश्रण पसरवून घ्या. त्यावर परतवलेली अंडी घाला. पुन्हा थोडं मिश्रण घाला आणि वरून दुसरा ब्रेड लावून बंद करून घ्या. एग सँडविच तयार. सागर गोरडे आपल्या समोर आहे आणि साहित्य बघून मला कळलेलं आहे इथे भेळ होणार आहे, जी तुझी खासियत आहे. खासियत. चला मग लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. तिखट फ्राय केलेले मुरमुरे, साधे मुरमुरे, 0 नंबर शेव, पापडी, भेळची शेव, चिवडा, उकडलेली मटकी, बारीक कापलेला कांदा, स्लाइस केलेली कैरी, बारीक कापलेला टोमॅटो, बारीक कापलेली कोथिंबीर, चिंच गुळाची गोड चटणी, बारीक कापलेली कैरी, लिंबू घेतला आहे, स्लाइस केलेला टोमॅटो आहे, चाट मसाला आहे, तिखट मसाला आहे, पुरी आहे आणि स्पेशल लसूण चटणी आहे. ठीक आहे, चला साहित्य आपण पाहिलं. चला सागरराव, आता आपण कृती करूया. काय करायचंय? आता आपण सुकी भेळ बनवणार आहोत. पहिल्यांदा काय करायचं आपल्याला? सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जे मुरमुरे आहेत हे याच्यामध्ये काढून घेणार आहोत. हे मुरमुरे भाजताना याच्यामध्ये मसाला वगैरे सगळं टाकलंय का? हो, मसाला, त्याच्यानंतर फोडणी दिलेली आहे. फोडणी दिलेली आहे. प्लेन मुरमुरे टाकले आपण. बर. हा चिवडा टाकायचा, पोह्याचा चिवडा. पोह्यांचा चिवडा. छान. हा तुमच्या घरी होतो का? तू विकत आणतोस? नाही, मी स्वतः बनवतो हा चिवडा. असा ही जी आपली शेव आहे ही शेव टाकायची याच्यावर. थोडीशी पापडी टाकूया त्याच्यामध्ये अशी. हे पण तुमच्या घरी होतं का? तू विकत आणतो? मी स्वतः बनवतो हे. क्या बात है. आणि त्यानंतर आता हा कांदा, त्यानंतरला हा बारीक कापलेला टोमॅटो घेणार आपण. आणि ही जी आपली मटकी आहे, मोड आलेली मटकी, मोड आलेली मटकी टाकणार आहोत. घराघरात झी मराठी पाहणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. आणि कैरी टाकूयात अशी आपण छान अशी. त्यानंतर लाल तिखट टाकूया असं छान. त्याच्यानंतर हा चाट मसाला आहे. वरून थोडस असं लिंबू पिळायचं. लिंबू पिळूयात. मस्त. हा, असं मस्त. कोथिंबीर. सुकी भेळ केलीस का? हो, सुकी भेळ केली आहे आपण. मटकी सुकी भेळ केली आहे. ही जी कापलेली कैरीची फोड आहे. कमाल, मस्त. ही अशी कैरीची फोड देऊया. खरं सांगा, तुमच्या तोंडाला पाणी सुटलंय ना? मला माहितीये. हा आपले जे टोमॅटो आहेत. वाह. आणि आता ही जी मटकी वेळ तयार झालेली आहे आपली अशी छान पैकी. आणि आता ही जी 0 नंबर शेव आहे तर वरून थोडीशी आपण सब करूया त्याच्यावर. कमाल, सुंदर, छान अशी. ही झाली सुकी. आणि आता ओली. हा, आता ओली भेळ बनवायची आहे. चला, काय करायचं? पहिल्यांदा आपल्याला हे जे मुरमुरे आहेत हे याच्यामध्ये आपण टाकूयात. प्लेन मुरमुरे देखील घेऊ, जास्त तिखट नको लागायला.
असं. त्यानंतर शेव घेऊ, घरी केलेली शेव. घरी बनवलेली. त्यानंतरला थोडीशी ही मटकी घेऊयात. आता ही सगळ्यात आपली ही जी चटणी आहे ही घेऊया थोडीशी. या चटणीमध्ये काय काय घालतोस तू? जी आजीच्या हातची रेसिपी आहे ती बर. छान अशी. जनरली प्रत्येकाच्या घरी ही चटणी बनली जाते. त्यानंतर कांदा, थोडासा कांदा, चिरलेली कैरी, कैरी, ह्या गोलपुऱ्या अशा तोडून टाकायच्या याच्यामध्ये थोड्या, आणि थोडी कोथिंबीर टाकूयात. आणि ही जी आपली झिरो नंबर शेव आहे, कुरकुरीतपणा टिकवायचा असेल ना भेळचा, तर ही आपण 0 नंबर शेव टाकतो त्याच्यात. आणि छान पैकी चिंचेची चटणी. तर हे छान मिक्सिंग करून घ्यायचं. मिक्स करायचं. हो. आता प्लेट घ्या आपल्याला एक छान अशी मस्त मस्त रे सागर, तयार झाली आहे. आता जी 0 नंबर शेव आहे ही त्याच्यावरती आपण थोडी टाकूयात अशी छान. थोडा कांदा टाकू, त्यानंतर हा थोडा टोमॅटो टाकूयात, आणि ही मटकी टाकूयात. आता ही आपली स्पेशल ओली मटकी भेळ आहे अशी. आणि वा वा वा, कैरी आलीच पाहिजे. बहारदार कैरी सागरजी, आणि बहारदार. खूपच कैरी छान. म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. हो. टोमॅटोचे स्लाइस इथे लावूयात असे मस्त. हा, वा, ही ओली जी चटणी. ओली चटणी आहे. तर ही चटणी आपण त्याच्यावरती. तुम्ही वेळ वाया घालू नका, पटकन घेऊन घ्या भेळेसाठी लागणारं साहित्य आणि कृती. मटकी भेळ 2 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य. खालील साहित्य आवडीनुसार घेणे. तळलेले मुरमुरे, साधे मुरमुरे, 0 नंबर शेव, भेळीची शेव, बेसन पापडी, बारीक चिरलेली कोथिंबीर, पोह्यांचा चिवडा, शिजवलेली मटकी, बारीक चिरलेली कैरी, उभी चिरलेली कैरी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, गोल चिरलेला टोमॅटो, चिंच गुळाची गोड चटणी, लसणाची तिखट चटणी, लिंबाचा रस आवडीनुसार, गोलपुरी, लाल तिखट, चाट मसाला. कृती: सुकी भेळ करण्यासाठी एका ताटात तळलेले मुरमुरे, साधे मुरमुरे, पोह्यांचा चिवडा, भेळीची शेव, 0 नंबर शेव, बेसन पापडी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, शिजवून घेतलेली मटकी, बारीक चिरलेली कैरी, लाल तिखट, चाट मसाला, लिंबाचा रस घाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, शेवटी उभी चिरलेली कैरी, गोल चिरलेला टोमॅटो, थोडी मटकी आणि 0 नंबरची शेव घालून सर्व्ह करा. ओली भेळ करण्यासाठी या सर्व मिश्रणात लसणाची तिखट चटणी आणि चिंच गुळाची गोड चटणी घाला आणि वरून कैरी आणि टोमॅटो घालून ओली भेळ सर्व्ह करा. सुकी भेळ आणि ओली भेळ. आधी आपण खाऊया, मग बाकीच्या गप्पा मारूया. घे, तू पण खा. क्या बात है सागर, तू आज इथे आलास, मला फार छान वाटलं. तुला तुझ्या व्यवसायासाठी खूप मनापासून शुभेच्छा. मराठी माणसाने कुठेही काही स्वतःला कमी लेखायचं कारण नाही. स्वप्न बघायचं, कष्ट करायचे, फळ आपल्याला मिळतंच, हो की नाही? त्यामुळे मराठी माणसाने जर ठरवलं तर तो कुणासमोरही मोडेल पण वाकणार नाही. आणि कष्ट करायची जिद्द असेल तर तो कुठल्याही व्यवसायामध्ये झुकणार नाही. खरंय की नाही? तुला खूप मनापासून शुभेच्छा. आणि झी मराठीकडनं एक छानशी आठवण म्हणून भेटवस्तू. खूप मोठा हो, स्वतःची तब्येत जप आणि आम्हाला छान छान खाऊ घाल. ऑल द व्हेरी बेस्ट. पासून आभारी धन्यवाद. जीवन. Thank you, आपल्या सागर. टीमचे. थँक्यू सागर, थँक्यू. खवय्यांनो, चला आजच्या भागात सागरला करतो टाटा. तुम्ही मला पुढच्या भागात आवर्जून भेटा. पाहत रहा आपला भेळेसारखा चविष्ट मस्त चटपटीत कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, आपल्या घरची चव.